नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी इतिहासावरती। इतिहासाचं पहिलं प्रकरण पाश्चात्य परंपरा आणि इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हे जे पहिलं प्रकरण आहे यावर आपण चर्चा करणार आहोत। तर प्रकरण खूप महत्त्वाचं आहे, पहिलंच आहे आणि या प्रकरणावर चर्चा करत असताना आज आपण संपूर्ण धड्याचा सारांश बघणार आहोत। बघा मित्रांनो, संपूर्ण पुस्तक वाचण्यापेक्षा आज मी जे काही मुद्दे तुम्हाला सांगणार आहे ते सगळे मुद्दे जरी समजून घेतले तरी तुम्हाला या प्रकरणावरचा स्वाध्याय आरामात सोडवता येईल। आजची चर्चा संपूर्ण प्रकरणावर असेल आणि याच्यानंतर एक व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण या प्रकरणातला जो काही स्वाध्याय आहे इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा मधला तो सगळा स्वाध्याय सुद्धा आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा मित्रांनो, या प्रकरणाचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या। इतिहास लेखनाची परंपरा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। इथं काय बाबा, इतिहास लेखनात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते। अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात। म्हणजे इतिहास लेखनामध्ये काय करतात की भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडून गेल्यात त्याची चिकित्सापूर्वक मांडणी केली जाते। म्हणजे त्याचा व्यवस्थित विचार करून त्या घटनांची मांडणी केली जाते आणि ती मांडणी करण्याची जी काही पद्धत आहे अशी मांडणी म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी केली जाते। म्हणजे संपूर्णपणे संशोधन केलं जातं ही बाबा गोष्ट जी आहे, जी घटना आहे ती खरी आहे का खोटी आहे हे समजून घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामीटर्स लावले जातात। त्या काळामध्ये मिळालेली काही पत्र असतील, त्या काळातल्या काही वास्तू असतील, काही नाणी असतील, काही खेळणी असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून चिकित्सापूर्वक तो इतिहास लिहिला जातो, त्याची मांडणी केली जाते आणि त्या मांडणीलाच आपण इतिहास लेखन म्हणतो। जर एखादी व्याख्या येऊ शकते की बाबा इतिहास लेखन म्हणजे काय हे स्पष्ट करा किंवा व्याख्या लिहा, संकल्पना स्पष्ट करा इतिहास लेखन, तर असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला आपण इतिहासकार म्हणतो। म्हणजे इतिहासाची पूर्वक मांडणी करणारा जो काही लेखक असतो त्याला आपण इतिहासकार असे म्हणतो। ओके, तर या पद्धतीने आपल्याला इतिहास लेखनाची परंपरा समजून घेता येईल। पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला आहे आधुनिक इतिहास लेखनाच्या या ज्या 4 पद्धती आहेत बघा, आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये। म्हणजे इतिहास लेखन आधुनिक काळामध्ये जे काही केलं जातं तर या इतिहास लेखनाच्या 4 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत। तर ही 4 वैशिष्ट्ये आपल्याला कधी कधी येऊ शकते 2 मार्काला, किंवा इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये सांगा हा प्रश्न येऊ शकतो। तर ही 4 वैशिष्ट्ये काय, एकदम सोपी आहे। पहिलं वैशिष्ट्य काय, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते। कारण माहिती आहे आपल्याला प्रश्नातूनच ज्ञानाची निर्मिती होते। आतापर्यंत जितकं ज्ञान जगामध्ये आपल्याला मिळालेलं आहे ते योग्य प्रश्नामधूनच मिळालेलं आहे। न्यूटन झाडाखाली बसला होता, त्याला ऍपल खाली पडताना दिसला, त्याला मग प्रश्न पडला की हा जो सफरचंद आहे तो खालीच का पडला, आणि त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती झाली, खऱ्या ज्ञानाची निर्मिती झाली। तसंच इथं जे आहे ना, ही इतिहास लेखनाची जी पद्धत आहे ती शास्त्रशुद्ध पद्धत आहे आणि ही शास्त्रशुद्ध पद्धत असून या इतिहास लेखनाच्या ची जी सुरुवात आहे ती योग्य प्रश्नांच्या मांडणीतून होते। योग्य प्रश्नांच्या मांडणीतून होते, आपल्याला काय शोधायचं आहे त्याच्यातून। ओके, आता हे जे काही प्रश्न आहेत, जे प्रश्न विचारण्यात येतील, ज्या प्रश्नांची मांडणी केली जाईल आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याच्यातून इतिहास समोर येणार आहे, तर ही मांडणी करताना हे जे काही प्रश्न असतात ते मानव केंद्रित असतात। हे सगळे प्रश्न जे आहेत ते मानव केंद्रित असतात आणि त्याचा म्हणजे ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात। म्हणजे हे जे काही प्रश्न आहेत ते मानव केंद्रित असतात आणि मानवी समाजाच्या विविध घटकांनी भूतकाळामध्ये जे काही काम केलं त्याच्याशी निगडीत असतात, ज्या काही कृती केल्या त्याच्याशी निगडीत असतात आणि इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही। म्हणजे हे जे काही प्रश्न आहेत ते मानव केंद्रित असतात। मानवाने इतिहासामध्ये ज्या काही कृती केल्यात मानवाच्या पूर्वजांनी, तर त्या कृतींविषयी हे प्रश्न असतात। परंतु या प्रश्नाचा आपण म्हणतो ना, या प्रश्नाचा जो काही संबंध आहे तो कुठल्याही दैवी घटकांशी लावला जात नाही। म्हणजे पहिला मुद्दा काय बाबा, पहिली वैशिष्ट्य काय की बाबा ही पद्धत जी आहे ती शास्त्रशुद्ध आहे आणि योग्य प्रश्नांच्या मांडणीतून या पद्धतीला सुरुवात होते इतिहास लेखनाला। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे जे काही प्रश्न आहेत ते मानव केंद्रित असतात। मानवाच्या पूर्वजांनी ज्या काही कृती केल्या असतील इतिहासात
त्याच्या संबंधी हे प्रश्न असतात आणि या कृतींचा संबंध दैवी शक्तीशी जोडला जात नाही, दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडला जात नाही. यानंतर पुढचा मुद्दा आहे या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना. आता हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची इतिहासात उत्तरं शोधवायची असतील तर या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर येईल अमुक अमुक, तर ती जे काही उत्तर येईल म्हणजे तो इतिहास येईल, तर त्या इतिहासाला त्या प्रश्नांच्या उत्तराला विश्वासार्ह पुरावे, अमुक अमुक घटना ही अशीच घडली तर त्याचा पुरावा काय, तर तो पुरावा जो आहे तो विश्वासार्ह पुरावा असतो, त्या विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो आणि त्यामुळे इतिहासाची मांडणी जी आहे ती तर्क सुसंगत आणि खरी असते. आणि चौथा प्रश्न, मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे मानव जातीने भूतकाळामध्ये ज्या काही कृती केलेल्या आहेत त्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा जो वेध आहे तो या ठिकाणी इतिहासात घेतला जातो. काही शब्द या ठिकाणी जोडून आलेले आहेत तर ते समजून घ्या तुम्ही. तर एकंदरीत अशा प्रकारे हे काही मुद्दे आहेत, हे तुम्ही मुद्दे लिहून सुद्धा घेऊ शकता. मी बाजूला होतोय, स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा हे मुद्दे लिहून घेऊ शकता तुम्ही. ओके, आता पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी, किंवा हे सगळे मुद्दे मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. यानंतर हा एक पॉइंट आहे या संपूर्ण पुस्तकामधला, हा पॉइंट आपण नीट समजून घेतला पाहिजे. कधी कधी 1 मार्काला आपल्याला येऊ शकतो, याच्यातले एखादा मुद्दा 1 मार्काला येऊ शकतो. तो काय बाबा, बघा या ठिकाणी लक्षात घ्या, आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात. म्हणजे आधुनिक इतिहासाचा जो काही लेखनाची जी काही परंपरा आहे तर तिची बीजे जी आहे ती प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. आता याच्यामध्ये बघा, हिस्ट्री हा जो शब्द आपल्याला मिळतो, हिस्ट्री म्हणजे इतिहास, हा ग्रीक भाषेतील शब्द आहे. हिस्ट्री हा ग्रीक भाषेतील शब्द आहे. कधी कधी रिकामी जागा येऊ शकते. हिस्ट्री हा टिंबटिंब भाषेतील शब्द आहे तर ग्रीक भाषेतील, किंवा टिंबटिंब हा ग्रीक भाषेतील शब्द आहे तर हिस्ट्री. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस, हे नाव लक्षात घ्या. हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. आता हिरोडोटसने इतिहास हा शब्द द हिस्ट्रीज ह्या त्याच्या पुस्तकासाठी वापरला. आता या ठिकाणी एक प्रश्न येऊ शकतो की हिस्ट्री हा शब्द सर्वप्रथम कोणी मांडला, तर हिरोडोटस यांनी मांडला. आता दुसरा एक महत्व वापरला तर हिरोडोटस यांनी. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, हिरोडोटसचं पुस्तक कुठलं, द हिस्ट्री. कधी कधी चुकीची जोडी ओळखायला प्रश्न येतो. हिरोडोटस त्याच्या समोर हिस्ट्री दिली जाईल, कार्ल मार्क्स त्याच्या समोर दास कॅपिटल, म्हणजे एक इतिहासकार असेल त्याच्या समोर त्याचा ग्रंथ असेल आणि एखादी जोडी चुकीची असेल तर ती चुकीची जोडी आपल्याला ओळखायला प्रश्न येतो. त्याच्यामुळं इतिहासकार आणि त्याचं पुस्तक, तर हिरोडोटसचं कुठलं पुस्तक, द हिस्ट्रीज, ह लक्षात ठेवायचं, हिरोडोटस हिस्ट्रीज, हिरोडोटसचं पुस्तक आहे हिस्ट्रीचा, हा प्रश्न आपल्याला येतो. त्याच्यामुळे हा मुद्दा इथं लक्षात घ्या. ओके, तर इथं नेमकं काय लक्षात ठेवलं पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगण्याचा एक प्रयत्न करतोय. पुढचा मुद्दा बघा, युरोपियन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. आता युरोपामध्ये जे काही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो काही विकास आहे आणि इतिहास लेखन आहे याचा काय संबंध आहे तो आपण या ठिकाणी बघून घेऊयात. बघा, 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलले. जर आपण बघितलं तर 18व्या शतकाच्या सुरुवातीला जर आपण बघितलं किंवा 18व्या शतकाच्या पर्यंत युरोपामध्ये काय व्हायचं, चर्च विषयी चर्चा आणि त्या संबंधीचे मुद्दे यावरच अभ्यास केला जायचा विद्यापीठांमध्ये. परंतु नंतर हळूहळू हे सगळं चित्र बदललं. नंतर वेगवेगळे विषय त्यांच्या अभ्यासामध्ये यायला लागले विद्यापीठांच्या, आणि त्याच्यामध्ये इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. बघा, जर्मनीमध्ये, आता बघा 1737 मध्ये जर्मनीमध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना. लक्षात घ्यायचं, गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना कुठे झाली, जर्मनीमध्ये. कधी झाली, 1737 मध्ये, हे लक्षात घ्या. आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. मग इतिहास या विषयाला प्रथमच स्वतंत्र स्थान कुठल्या विद्यापीठामध्ये प्राप्त झालं, तर गॉटिंगेन हे नाव तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचा मुद्दा, त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठे सुद्धा इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. जर्मनीमधली विद्यापीठ, म्हणजे या सगळ्या मुद्द्यांमधून तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान कधी मिळालं, तर साधारणतः 1737 मध्ये. कुठं, गॉटिंगेन विद्यापीठामध्ये. तर हे काही मुद्दे आहेत ते समजून घ्या. आता इथून पुढचे मुद्दे जास्त महत्वाचे आहे की ज्या मुद्द्यांवरती वारंवार आपल्याला प्रश्न विचारले जातात. जे काही इतिहासकार होऊन गेले युरोपामधले महत्वाचे, तर त्या युरोपातल्या काही महत्वाच्या विचारवंत किंवा इतिहास लेखन आहे, तर त्या इतिहास लेखक आहे, तर यांच्यावर आता आपल्याला
चर्चा करायची आहे. ओके, तर पटकन आता आपण पुढे जाऊ, पण पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे, आपले बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी नवीन आहेत, तर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा आता रेने देकार्त यांचा जर विचार केला तर रेने देकार्त यांनी इतिहासासोबत गणितावरती पण काम केलेलं आहे. गणितामध्ये आपण आलेख बघतो, एक्स अक्ष वाय अक्ष, तो आलेख सर्वप्रथम कोणी आणला, आलेखाचा शोध कोणी लावला, तर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. या गणित तज्ञ सुद्धा होता रेने देकार्त आणि शास्त्रज्ञ सुद्धा आहे, विचारवंत सुद्धा आहे, सॉरी इतिहासकार. बघा रेने देकार्त यांचं मत काय की इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे आग्रहाने मत मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ अग्रभागी होता. आपण जर बघितलं तर इतिहास लिहत असताना जे काही पुरावे वापरले जातात ते पुरावे जे आहेत ते विश्वासार्ह असले पाहिजे. बघा, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे. म्हणजे जी काही कागदपत्र, म्हणजे इतिहास कशाच्या आधारे लिहिला जातो, इतिहास लिहित असताना कागदपत्रांच्या आधारे, म्हणजे ज्या काळाचा इतिहास मला लिहायचा आहे त्या काळामध्ये असलेली कागदपत्र, त्या काळामध्ये असलेली पत्रे, त्या काळामध्ये असलेले स्तंभलेख, त्या काळामध्ये असलेली नाणी, या सगळ्यांचा वापर करून इतिहास लिहिला जातो. पण ती जी कागदपत्र आहे, मला एखाद्या घटनेचा इतिहास लिहायचा आणि माझ्याकडे कागदपत्र जे आलं तेच खोटं आलं, तर तो इतिहास खोटा किंवा चुकीचा लोकांपर्यंत जाऊ शकतो. म्हणून इथं इतिहासकारांचं काय मत होतं एका काळामध्ये, की ज्यावेळेस तुम्ही इतिहास लिहिता त्यावेळेस जी कागदपत्र तुम्ही वापरता इतिहास लिहिताना, तर त्या कागदपत्र जी आहे त्याची विश्वासार्हता तपासून घेणं गरजेचं आहे. ती कागदपत्र किती खरी आहेत, ती कागदपत्र किती खोटी आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे आणि मगच इतिहास लिहिलं पाहिजे, असा एक मतप्रवाह होता. आणि या मतप्रवाहामध्ये रेने देकार्त सुद्धा हा होता, त्याचा सुद्धा हाच मतप्रवाह होता की इतिहास लिहिताना जी काही कागदपत्र तुम्ही वापरणार त्या कागदपत्रांची विश्वासार्हता तुम्ही तपासून घ्या आणि मगच पुढे जा. पुढचा मुद्दा, त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. बघा, लक्षात घ्या, रेने देकार्त यांचा कुठलं पुस्तक आहे, डिस्कोर्स ऑन द मेथड, लक्षात घेणं गरजेचं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं हिरोडोटसचं पुस्तक कुठलं, द हिस्टरीज, आणि रेने देकार्त यांचं पुस्तक कुठलं, डिस्कोर्स ऑन द मेथड. रेने देकार्त डिस्कोर्स ऑन द मेथड, रेने देकार्त डिस्कोर्स ऑन द मेथड, हे लक्षात ठेवा. याचा उपयोग तुम्हाला होतो, एखादी रिकामी जागा साठी सुद्धा येऊ शकतो. बहुपर्यायी प्रश्न आपल्याकडे असतात. रेने देकार्त यांनी टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला तर डिस्कोर्स ऑन द मेथड, किंवा डिस्कोर्स ऑन द मेथड ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला तर रेने देकार्त यांनी, असा प्रश्न येतो. तर याच्यामध्ये एक नियम मांडलाय, तर याच्यातला नियम कुठला आहे बाबा, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये. आता एखाद्याने गोष्ट सांगितली, तू बाबा अमुक अमुक घटनेचा इतिहास लिहितो तर त्याच्या संदर्भात ही गोष्ट आहे, पण ती गोष्ट 100% सत्य आहे का हे जाणून घ्या. जोपर्यंत ती गोष्ट 100% सत्य आहे याची खात्री पटत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नका, अन्यथा मग तुम्ही चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवताय असं होईल. म्हणजे डिस्कोर्स ऑन द मेथड मध्ये हा महत्वाचा नियम त्यांनी काय सांगितलाय की एखादी गोष्ट सत्य आहे म्हणजे खरी आहे, हे जोपर्यंत निसंशयरित्या म्हणजे 100% प्रस्थापित होत नाही, म्हणजे 100% तुम्हाला त्याची खात्री पटत नाही तोपर्यंत ती गोष्ट, ती घटना ती कदापि स्वीकारू नये. तर हे काही मुद्दे आहेत, हे वाटलंच तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, लिहा, किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रयत्न करतो हे मुद्दे देण्याचा, पण शक्यतो तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. पुढचा मुद्दा बघा, रेने देकार्त यांच्याविषयी आपण समजून घेतलं, आता पुढचा पॉइंट आपण समजून घेऊयात. बघा, पुढचा मुद्दा काय की व्हॉल्टेअर, आता व्हॉल्टेअर यांच्या संदर्भात जाणून घेऊयात. बघा, व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञाने, हे एक फ्रेंच तत्वज्ञ होते. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित न करता, म्हणजे यांनी काय म्हटलं की बाबा तुम्ही ज्यावेळेस इतिहास लिहिता त्यावेळेस नुसतं सत्य आणि घटना, पहिले हे झालं नंतर ते झालं, या घटना झाल्या, अमुक अमुक घटना झाल्या, नुसत्या घटना नका लिहू, नुसत्या घटना लिहू नका. तर तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, हा विचार मांडला. हा विचार खूप महत्वाचा आहे. म्हणजे इतिहास ज्यावेळेस लिहिताना तुम्ही नुसत्या घटना लिहू नका, तर त्या घटनेसोबत जो इतिहास तुम्ही लिहिताय त्या काळातल्या परंपरा कशा होत्या, व्यापार कसा होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती, इत्यादी गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस आपण इतिहास बघतो, एक उदाहरण सांगतो, त्यावेळेस काही घटना सांगितल्या जातात. बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, मग त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, त्याच्यानंतर त्यांनी बाबा त्यानंतरच्या ज्या काही घटना आहे कालानुक्रमाने अनेक गड किल्ले जिंकले, त्याच्यानंतर मग बाबा पन्हाळा किल्ला जो आहे
त्या पन्हाळ्यामध्ये ते अडकले, पन्हाळ्यामधून सुटका, नंतर शाहिस्तेखानाची बोटं छाटली, त्याच्यानंतर आग्र्याहून सुटका, नंतर मग जो कोंढाणा किल्ला जिंकला तो, आणि नंतर मग राज्याभिषेक. अशा प्रकारे घटना आपण सांगतो. पण ह्या घटना सांगण्याच्या सोबत जर आपण त्या काळाचा व्यापार कसा होता, छत्रपती शिवाजी महाराज व्यापार करत होते का, तर हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रमार्गे व्यापार चालायचा. परकीय अरबस्तान वगैरे या सर्व देशांसोबत शिवाजी महाराजांचा व्यापार पण चालायचा. म्हणजे तो सुद्धा इतिहास तुम्ही लिहिला पाहिजे. शेती व्यवस्था कशी होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, जर तुम्ही बघितलं तर मोगलांकडून खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर घेतला जायचा. 60 ते 70% कर घेतला जायचा. पण शिवाजी महाराजांनी काय केलं, फक्त 33%च कर जो आहे तो ठेवला आहे. आणि कर व्यवस्थेमध्ये खूप मोठे बदल त्यांनी त्या काळामध्ये केले. शेतीच्या सुधारणांमध्ये बदल केले. शेतीचे वेगवेगळे प्रकार पाडले, अव्वल दुव्वल वगैरे. म्हणजे या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर आर्थिक व्यवस्था कशी होती, शिवाजी महाराजांचं आर्थिक नियोजन कसं होतं. म्हणजे इतिहास लिहित असताना तो इतिहास फक्त नुसत्या घटना नका लिहू. त्या काळामध्ये असलेला तत्कालीन परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे, असं यांचं मत आहे. म्हणजे इथं मुद्दा, आता बाकी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात ज्या काही मुद्दे म्हटले, तर ते इथं फक्त एक उदाहरण दिलं. ते मुद्दे आपल्याला परीक्षेला नाही लिहायचे. परीक्षेला तुम्ही काय लिहाल, की व्हॉल्टेअर हा जो फ्रेंच तत्वज्ञ होता, यांनी काय सांगितलं, की तुम्ही इतिहासाची मांडणी करताना नुसत्या घटना नका लिहू, तर त्या काळामध्ये ज्या काळाचा इतिहास तुम्ही लिहिणार, त्या काळाचा व्यापार, आर्थिक परिस्थिती, शेती, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, असा मुद्दा पुढे आला. आणि त्या दृष्टीने व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. तर बघा, लक्षात घ्या, व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक का म्हणतात, असा एक प्रश्न येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की व्हॉल्टेअर याने इतिहास लेखनासाठी केवळ घटनांचा कालक्रम एवढ्यावर न राहता, तुम्ही इतिहास लिहत असताना त्या काळाच्या परंपरा, त्या काळाचा आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मानवी इतिहासाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा इतिहास लेखनात, हा मुद्दा पुढे आला. आणि म्हणून यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. किंवा कधी कधी एखादी रिकामी जागा येऊ शकते, की व्हॉल्टेअर यांना टिंबटिंब यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटले जाते, तर व्हॉल्टेअर उत्तर आलं पाहिजे. अशा प्रकारची एक रिकामी जागा सुद्धा तुम्हाला येऊ शकते. बहुपर्यायी प्रश्न येऊ शकतात, तर त्या अनुषंगाने तयार राहिले पाहिजे. द्वंद्ववाद ही एक टीप तुम्हाला लिहायला येऊ शकते. द्वंद्ववाद म्हणजे काय बघा, मायकेल हेगेल एक इतिहासकार होता. त्यांच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ, खरे खोटे, चांगले वाईट, या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. म्हणजे बघा, समजा एखाद्या घटनेचा अर्थ लागायचा, एक घटना आहे, त्या घटनेचा अर्थ जर तुम्हाला लावायचा असेल, ती घटना जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची असेल, तर त्या घटनेशी निगडीत दोन मतप्रवाह, म्हणजे एका बाजूला काही लोक आहेत, त्यांना त्या घटनेच्या बाजूने बोलायला सांगायचं, आणि दुसऱ्या गोष्टीला त्या गुणधर्माच्या किंवा त्या घटनेच्या विरुद्ध बाजूने बोलायला लावायचं. म्हणजे त्या मुद्द्याच्या विरुद्ध बाजूने बोलायला लावायचं. आणि त्याच्यामधून जे काही मुद्दे येतील समोर, ती एक आपल्याला चांगला पॉइंट त्याच्यामधून आपल्याला समजू शकतो. त्या घटनेचा चांगल्या प्रकारे अर्थ आपल्याला मिळू शकतो, असे यांचं मत आहे. म्हणजे यांच्या मते काय, एखाद्या घटनेचा जर अर्थ लावायचा असेल, तर तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारामध्ये करायची. याशिवाय मानवी मनाला त्याचं संपूर्णपणे आकलन होत नाही. आणि इथं बघा, या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. म्हणजे बघा, ही पद्धत कशी घेतली जाते, या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर, म्हणजे चर्चेनंतर, त्या दोहांचे सार ज्यात सामावलेले आहे, अशा सिद्धांताची समन्वयक मांडणी केली जाते. म्हणजे एक सिद्धांत घेतला जातो, त्या सिद्धांताच्या बाजूने बोलणारा एक मतप्रवाह असतो, आणि त्याच्या विरुद्ध बाजूने बोलणारा एक मतप्रवाह असतो, आणि त्याच्यामधून, चर्चेमधून जो काही समोर आपल्याला सार मिळतो, तर ती मांडणी एक केली जाते. तर अशा प्रकारे आपल्याला द्वंद्ववाद समजून घेता येईल. द्वंद्ववादाच्या माध्यमातून इतिहासाच्या काही संकल्पना, सिद्धांत अशा प्रकारे स्पष्ट होतात. तर एक व्याख्या येऊ शकते, संकल्पना स्पष्ट येऊ शकते, स्क्रीनशॉट घेऊ शकताय, खूप इम्पॉर्टंट आहे. आता पुढे आपण लिओपॉल्ड वॉन रांके हे जे आहेत यांच्याविषयी जाणून घेऊयात. हे इतिहासकार आहे. बघा, 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. म्हणजे 19वे जे शतक आपण म्हटलं जातं, तर त्या शतकामध्ये जो काही विचारवंत अनेक इतिहासकार, तर त्यांच्या विचारांवरती किंवा त्यांच्या इतिहास लेखनाच्या पद्धतीवर
प्रामुख्याने लिओपॉल्ड व्हॅन रँके यांच्या विचारांचा प्रभाव होता. तर आता यांनी नेमका काय विचार मांडला, रँके यांनी काय विचार मांडला, तर बघा त्यांनी काय केलं, इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितलं. यांनी इतिहास लेखनाची नेमकी पद्धत कशी असावी यावरच त्यांनी नेमकं बोट ठेवलं, की तुम्ही इतिहास नेमका कसा लिहिला पाहिजे. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे, यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे यांनी काय सांगितलं, की इतिहास लेखनाची पद्धती नेमकी कशी असावी आणि याच्यामध्ये मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती महत्वाची आहे. म्हणजे मूळ दस्तऐवज जे आहे त्याच्या आधारे मिळालेली जी माहिती आहे ती खरी. आता उदाहरणार्थ जर का मला छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका किंवा त्यांना ते आग्र्याला कसे गेले त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल आणि मला जर त्याचा इतिहास लिहायचा असेल, तर मी तो इतिहास लिहित असताना त्यावर लिहिलेली 4-5 पुस्तकं समजा शोधली, 4-5 लेखकांची पुस्तकं शोधली. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला का जावं लागलं, पुरंदरचा तह का झाला, ही सगळी पुस्तकं शोधली आणि मी तो इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यापेक्षा, त्या पुस्तकांपेक्षा शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये पुरंदरचा तह असेल त्याची काही कागदपत्र ओरिजिनल आहे का, मूळ कागदपत्र, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी काही लिहिलेली पत्र आहे का, किंवा मिर्झा राजे जयसिंगांनी लिहिलेली काही पत्र आहे का, शिवाजी महाराज आग्र्याला गेल्यानंतर तिकडची काही पत्र आहेत का, तर ही सगळी मूळ दस्तऐवज आहे. जर ती मूळ दस्तऐवज जर मी वापरली तर मला इतिहास खूप चांगल्या प्रकारे आणि खऱ्या पद्धतीने लिहिता येऊ शकतो. नाही तर मग म्हणजे ती मूळ कागदपत्र म्हणजे दुसरी कोणीतरी लिहिलेली पुस्तकं वाचण्यापेक्षा मूळ कागदपत्र समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे यांचं काय मत आहे, की इतिहास संशोधनाची जी काही चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितलं आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, की मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती, मूळ दस्तऐवजांच्या किंवा मूळ कागदपत्रांच्या आधारे माहिती झालेली जी माहिती आहे, मिळालेली माहिती आहे, ती सगळ्यात महत्वाची आहे. यावर त्याने भर दिला. आणि जी काही कागदपत्र आहे त्याचा कसून शोध घेणं गरजेचं आहे. ओके. पुढचा मुद्दा, अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत आपल्याला पोहोचता येतं असा विश्वास त्याने व्यक्त केला. आणि इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. काल्पनिकतेवरती कधी कधी कल्पनेच्या आधारावरती इतिहास लिहिला जातो, त्याच्यावर त्याने टीका केली. इतिहास हा कल्पनेच्या आधारावरती लिहिला जाणार नाही, तर इतिहास लिहिताना मूळ कागदपत्र आणि विश्वासार्ह कागदपत्र आपल्याकडे असली पाहिजे. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला आणि त्याच्यामध्ये द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ही 2 पुस्तकं आहेत. तर ही पुस्तकं त्यांची नावं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. लिओपॉल्ड व्हॅन रँके यांची 2 पुस्तके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री अँड द हिस्ट्री ऑफ प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. ही 2 जी आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. तर ही 2 पुस्तकं जी आहे तर ती जी आहे त्यांची नावं ती नीट लिहून घ्या. ही नावं खूप महत्वाची. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जोड्या लावा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी चुकीची जोडी ओळखा किंवा एखादी रिकामी जागा या ठिकाणी येतं. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पुढचे काही मुद्दे याच्यामध्ये कार्ल मार्क्स खूप मोठं व्यक्तिमत्व बघा, यांच्या संदर्भात आपण समजून घेऊयात. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. बघा याच्यामध्ये इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून, बघा इथून आपण सुरुवात केली पाहिजे. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून, म्हणजे अमूर्त म्हणजे जे आपल्याला दिसत नाही, तर जिवंत माणसांचा असतो. इतिहास हा जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंधांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतो. म्हणजे इतिहास हा हाडा माणसांचा असतो, अमूर्त कल्पनांचा नसतो. तर तो नातेसंबंधांच्या, बघा माणसांमधील जी माणसं आहेत त्या माणसांमधील नातेसंबंधांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतो इतिहास, असं ते म्हणतात. म्हणजे इतिहासाच्या त्या काळामध्ये जी काही साधनं, म्हणजे एखाद्या काळाचा इतिहास लिहित असताना त्या काळामध्ये माणसांमधले जे काही संबंध असतात, तर ते संबंध जे आहे माणसांमधले, बघा ते संबंध जे आहे त्या माणसांमधल्या नातेसंबंधांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जी काही त्या काळामध्ये उत्पादनाची साधनं असतील, तर त्यांची विभागणी काही लोकांकडे जास्त असते, काही लोकांकडे कमी असते. तर या सगळ्या साधनांवरती तो इतिहास असतो. आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. म्हणजे उत्पादनाची साधने प्रत्येकाकडे समप्रमाणामध्ये नसतात. काहीकडे खूप जास्त असतात आणि काहीकडे खूप कमी साधनं असतात उत्पादनाची. आणि मग काय होतं, यातून समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. म्हणजे उत्पादनाची साधनं ज्याच्याकडे जास्त तो श्रीमंत, ज्याच्याकडे कमी तो गरीब. आणि मग
याच्यामधून काय होतं की एक वर्ग संघर्ष निर्माण होतो याच्यामधून. आणि होतं काय, मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचाच इतिहास आहे असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी केली. म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी वर्ग संघर्ष मांडला की ज्या वर्गाकडे जास्त उत्पादनाची साधने आहे तो वर्ग श्रीमंत, आणि तो कमी उत्पादनाची साधने असणाऱ्या गरीब वर्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शोषण त्याचं करत राहतो. ते आज पण आहे, काल पण होतं, भविष्यामध्ये पण असणार हा वर्ग सिद्धांत. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. कार्ल मार्क्स यांचा ग्रंथ कुठला? दास कॅपिटल हा ग्रंथ. तर हे सगळे मुद्दे आपण नीट समजून घेतले पाहिजेत. ओके, तर बघा या ठिकाणी कार्ल मार्क्स यांच्यावर चर्चा झाली. आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे मायकल फुको यांचा. बघा, 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको हे फ्रेंच इतिहासकार होते. यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. तर यांचं पुस्तक आहे ऑर्कॅलॉजी ऑफ नॉलेज. काय त्यांचं पुस्तक कुठलं? ऑर्कॅलॉजी ऑफ नॉलेज. या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालानुक्रम अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे म्हटलं. म्हणजे इतिहासाची मांडणी तुम्ही कालानुक्रम अखंड मांडणी करत जाल तर ही पद्धत चुकीची आहे. नुसतीच कालानुक्रमे तुम्ही अखंड मांडणी करत नाही राहायचं. तर ते काय म्हणतात, पुरातत्वामध्ये अंतिम सत्यांपर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नाही. पुरातत्वाचं जे काही उद्दिष्ट आहे त्या अंतिम सत्यापर्यंत नाही पोहोचायचं आपल्याला, तर भूतकाळातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न, म्हणजे भूतकाळामध्ये जी काही स्थित्यांतर घडून आली तर त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. तुम्ही अंतिम सत्यापर्यंत पोहोचू नका असं म्हणतात. आणि फुको याने इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावरती भर दिला आणि म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. या पद्धतीला काय म्हटलंय? ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलंय. तर अशा प्रकारे मायकल फुको यांना आपण समजून घेऊ शकतो. हे मुद्दे आहेत. आता आपला काही एक दोन मुद्दे शेवटचे बाकी आहेत, तर ते फटाफट बघूयात आणि आपण थांबूयात. ॲनल्स प्रणालीवरती तुम्हाला एक टिप लिहा येऊ शकतं किंवा ॲनल्स प्रणाली स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो. तर बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. तर ही प्रणाली कुठं उदयास आली? तर फ्रान्समध्ये ही इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणं महत्वाचं मानलं जाऊ लागलं. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना फक्त राजकीय घडामोडी, त्या काळाच्या राजकीय घडामोडी कशा होत्या, राजे, महान नेते, या अनुषंगाने त्या काळाचं राजकारण कसं होतं, युद्धे, या सगळ्यांचाच अभ्यास नाही करायचा. तर त्यासोबत तत्कालीन हवामान, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने, अशा सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ओके, तर हे सगळे मुद्दे सुद्धा इतिहासाचा अभ्यास करताना महत्वाचे मानले जाऊ लागले आणि हे ॲनल्स प्रणालीमध्ये. तर हे काही मुद्दे ते तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. शेवटचा मुद्दा माझ्या माहितीनुसार स्त्रीवादी लेखन एक येऊ शकतं. स्त्रीवादी लेखन स्पष्ट करा असा एक मुद्दा येऊ शकतो. बघा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून. पूर्वी काय व्हायचं, स्त्रियांचा इतिहास लिहिताना सुद्धा पुरुषच लिहायचे. ओके, आता पुढे काय झालं बघा, सीमा दो बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. यांनी स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. कोणी? सीमा दो बोव्हा या फ्रेंच विदुषीने. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. बघा, म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये जर आपण बघितलं तर स्त्रियांचा अंतर्भाव करण्यासोबतच पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावरती भर दिला. आणि त्याच्यानंतर जर तिसरा पॉइंट आपण बघितला पुढचा, त्याच्यानंतर आपल्याला म्हणता येईल की त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी. बघा, नंतर पुढे जर आपण बघितलं तर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला आपल्याला दिसतो. तर हे मुद्दे जे आहेत हे पण समजून घ्या स्त्रीवादी इतिहास लेखनाचे. कारण आता आपण थांबूयात जरा, मला सुद्धा वेळ जरा थोडासा कमी आहे माझ्याकडे, त्यामुळे आजची चर्चा जी आहे ते मित्रांनो आपण इथे थांबू शकतो. पण हे पहिलं जे प्रकरण आहे त्यातले महत्वाचे इम्पॉर्टंट मुद्दे आपण सगळे बघितलेले आहेत. नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल.
व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.